ओके, मग निघू मी आता. या यू प्लीज टेक केअर. ओके, काही लागलं तर मी आहेच, मला एनी टाइम कॉल कर. येते. काय रे, काय झालं? नाही काही नाही. गुरुनाथ, ते तू यायच्या आधी पोलिसांनी मला ते राहू दे, पण इट्स ओके. मी घरी जाऊन काय राहू दे कसं? बघू, मला बघू. फार लागलंय का रे? माया, तुझ्यासाठी मी काही करू शकतो. इथं काहीच नाहीये. डोंट वरी, मी घरी गेल्यावर मीच काहीतरी लावतो त्याच्यावर. हा, ओके, बाय. गुरुनाथ, ओके, गुड नाईट. गुड नाईट. आले आले, हे आले. हा, शनू बेबी, मी वाटच बघत होते. मला ऍक्च्युली खूप भूक लागली होती. म्हटलं माझी शनू बेबी पण येणार. आला का गॅरी? नाही आला ना. मला वाटलं सगळं तू बिझी असणार. मोठा जॉब आहे त्याचा, नवीन जॉब लागलाय, मीटिंग वगैरे मध्ये असू शकतो ना तो. मग आल्या आल्या भूक भूक करेल. बिचारा किती काम करतो, किती वायफट बिचारा. शनू बेबी, काय झालं तुला? व्हॉट हॅपेंड? मी पोलीस स्टेशन मध्ये गेले होते गॅरीला बघायला. पोलीस स्टेशनला कशाला? मम्मा, ते इम्पॉर्टंट नाहीये अगं. इम्पॉर्टंट हे आहे की पोलिसांनी गॅरीला फोटो बघून आयडेंटिफाय केलं आणि त्यांनी मला सांगितलं की हा माणूस तर आत्ता इथनं गेला त्याच्या होणाऱ्या बायको सकट. बायको? व्हॉट? आणि ती दुसरी कोणी नाहीये, ती मायाच आहे. आय एम शुअर. मम्मा, अगं तुला पिक्चर लक्षात येतोय का? म्हणजे माझ्यासाठी त्यांनी राधिकाला सोडलं आणि आता या स्टुपिड मायासाठी तो मला सोडणार आहे. आणि मी ते होऊ देणार नाही. त्याला आज घरी येऊ दे. लेट हिम कम होम. डॅम इट. मी नाही ना त्याला लेसन टीच केला मी, तर मी पण नावाची शनाया नाही. शनू, शनू, शनू बेबी, मी तुला सांगते, तुझी मम्मा तुला सांगते, तो आला ना की त्याला असाचीच असा बुकलला त्याला की तो तुझ्या पायाशी लोटांगण घातलं पाहिजे. त्यांनी पाय धरून माफी मागली पाहिजे. मस्त काय बुकल बुकल तेच त्याला. आज नाही सोडणार, आज नाही सोडणार. एक मिनिट, कुठे गेला होतास? ठीक आहे, ऑफिसला जाऊनच आलो ना शनाया. खोटं बोलू नकोस, कळलं ना? सारखं तू माझी खोटं बोलत. खोटं बोलतोस. चीट, यू फ्रॉड. माझ्यावर चीट करतोय. यू लायर. आय हेट. काय वेड्यासारखं वागते शनाया? अहो तुम्ही सांगा ना सासूबाई, काहीतरी मूर्खासारखं वागते. मग तुम्ही सांगा ना, तुम्ही कुठे गेला होता? अहो कुठे काय, मी सांगतोय ना, मी ऑफिसहून आलो ना, अजून कुठे जाणार आहे? अच्छा, मी खरंय ना ते बोलतेय. काय 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 करताय तुम्ही? एका मुलीबरोबर फिरत होता आणि तुम्ही तिच्याशी लग्न करणार आहात हे आम्हाला कळलंय. खरंय? एक मिनिट, हे असलं काही नाहीये. ती काहीतरी खोटं बोलते ही. मी खोटं बोलतेय? मी आता पोलीस स्टेशनला जाऊन आली आहे गॅरी. सी फेस बघ त्याचा. पोलीस स्टेशन ऐकल्यावर त्याचा फेस वाईट पडलाय पूर्ण. हे अगं कसला वाईट फेस पडलाय? मी कशाला घाबरू पोलीस स्टेशन म्हटल्यावर? ते फक्त तू दरवेळेला शॉपिंगला जाते सांगतेस ना मला. आज या दुकानात गेले, उद्या त्या दुकानात गेले. आज अचानक पोलीस स्टेशन म्हटल्यानंतर मला काळजी वाटली की बाबा पोलीस स्टेशनला का गेली होतीस तू? का गेली होतीस? आय केअर फॉर यू गॅरी. तुझा फोन बंद होता म्हणून कंप्लेंट करायला पोलीस स्टेशनला गेले होते. काय म्हणजे? मग काय झालं? तिथे गेल्यावर कळलं मला की
ह्यामॅन तर आत्ताच इथनं गेलाय आणि त्याच्या सो कॉल्ड होणाऱ्या बायकोनी त्याला सोडवून नेलाय. माया युअर चीटिंग ऑन मी विथ माया. माया मला फिरतो त्या राधिकाला सोडलं आधी माझ्यासाठी, आता मला सोड त्या मायासाठी. ए तू थांब ना, काहीतरी मूर्खार काय. अहो तुम्ही सांगा ना, बघत काय बसलात वेड्यासारखं काहीतरी बोलते, काहीतरी आरोप करते. तुम्ही बोला ना. म्हणजे काय ती खोटं बोलते? हो म्हणजे काय. मी खोटं बोलतेय? चल ना आता पोलीस स्टेशनला जाऊ, जे काय फ्लॅट आणि वाईट आहे ते करून टाकू. चल. हा तुमच्या मनात पाप नाहीये ना, मग चला पोलीस स्टेशनला. जे काय पाप आहे ना ते निघेल बाहेर. चल ना. जातो मी घर सोडूनच जातो आता इथून. नाही मी घर सोडून जातो, बाद झाला आता. यायला डोक्याला कटकेट नुसती, शांतपणे घरी यायचंच नाही काय. तर डायरेक्ट आरोप करतात माझ्या. नाही मी आता घर सोडूनच जातो, बाद झाला आता. ए जा काही फरक नाही पडत. एनिवेज हे घर माझ्या नावावर आहे, कळलं ना? आणि तुझ्या सॅलरीच्या पैशांवर मी जगत नाही. सो टेक युअर मनी अँड गेट आउट. मी तुला हकलते. चल गेट आउट. ठीक आहे. सासूबाई. कोण सासूबाई? कोण सासूबाई? नाही तुम्हीच सासूबाई. मी म्हटलं आल्या आल्या तुमच्या हातात पैसे ठेवले असते, ते 5,000 रुपये दिले असते तुम्हाला. पण आता काय, घर सोडून जातो ना मी. गॅरी डोंट डू दिस. नाही तू गप्पा बस, मध्ये पडू नकोस. मी म्हटलं आल्या आल्या तुम्हाला घर खर्चाला पैसे नकोत का? बरेच खर्च असतात आपले, बरेच खर्च होतात, तर पैसे नकोत का? पण नाही, आता घर सोडूनच जातो म्हटलं. माफ करा. काय करताय तुम्ही? पाय धरले की कंबर मोडते हो, म्हणून हात धरून माफी मागते. जावई बापू माफ करा मला. मामा तू त्याची माफी कशाला मागतेस? इडियट, अक्कल आहे का तुला? माणूस कामावर दमून भागून येतो, त्याला पाणी विचारायचं सोडून वाद घालते त्याच्याशी. जावई बापू मला माफ करा. आम्हाला दोघींना माफ करा. ही अज्ञान आहे, हिला कळत नाही ही काय करते ते. जावई बापू प्लीज माफ करा. मम्मा अगं तू त्याची साईड घेऊन माझ्याशी भांडू नकोस, कळलं ना? तू गप्प बसा. तू आत जा. गेट आउट. सॉरी, गेट इन. गेट इन. नॉट फेअर मम्मा. गेट इन. जावई बापू आज जाऊन आराम करता का? तुम्हाला काही हवंय का? जरा पाणी, लिंबू सरबत आणि थोडा बर्फ हवाय. आणते लगे. ते हे आपलं ते म्हणजे आता नाही दिलं तरी चाललं असतं, पण राधिका, अगं तुझी ऑफिसची तयारी झाली का नाही? कारण आता तुला एकाच वेळेला 2-2 ऑफिसेस सांभाळायला लागतात. नाही आई, मला फक्त राधिका मसाल्याच्या ऑफिसला जायचंय आज. का ग? एसबी ऑफिसला नाही? अगं तिला रोज एसबीच्या ऑफिस मध्ये येण्याची गरज नाहीये. महत्वाच्या मीटिंग असतील तेव्हाच फक्त ती आलं तरी चालणार. तसं असेल तर ठीक आहे, नाही तर बिचारीची धावपळ उगीच कितीतरी. अगं मी तुला सांगायलाच विसरलो, कालच्या मीटिंग मध्ये हिनं धमाल उडवून दिली. एका क्षणात सगळ्यांची मनं जिंकून घेतली ती. बाबा बास, किती कौतुक करणार आता? नाही करू दे ना, कर रे तू कौतुक, बरं वाटतं ऐकायला. हो ना मामा? एक्झॅक्टली. बोल माया. या गुड मॉर्निंग सर. आय होप मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं. इट्स ओके माया. मला पूर्ण खात्री आहे की महत्वाचं काम असल्याशिवाय तू फोन करायची नाहीस. आणि तुला माहिती आहे, काम महत्वाचं असेल तर त्याच्यापुढे मी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला महत्व देत नाही. या सर, आय जस्ट वॉन्टेड टू आस्क की राधिका आज येऊ शकेल का ऑफिसला? का? सर, ती आपली युकेची डील आहे ना, ती आज फायनल करायची आहे. सो क्लायंट आजच येणार आहेत, दॅट्स वाय. माया, मी आहे, सौमित्र आहे. या सर, बट अकॉर्डिंग टू द रूल्स सीईओनी तिथे प्रेझेंट असणं गरजेचं आहे ना, डील साईन करताना. दॅट्स वाय. हो, आय सी. ठीक आहे, मी कळवतो तुला. या ओके. काय झालं बाबा? एक छोटासा प्रॉब्लेम झाला. आपले युकेच्या एक्सलन्स ग्रुपचे मोठे क्लायंट आहेत ना, बँगलोरचे, वर्मा, ते आज आपल्या ऑफिसला येणार आहेत. आणि त्यांच्या कंपनीच्या नियमानुसार कुठलाही डील फायनल करत असताना कंपनीच्या सीईओ न तिथं असणे गरजेचं असतं. अच्छा, एवढंच ना? म्हणजे थोडक्यात मी आज ऑफिसमध्ये येणं अपेक्षित आहे. हो. येते ना मग. आधी आपल्या ऑफिसला येते, डील साईन करते आणि मग राधिका मसाल्याच्या ऑफिसला जाते. उत्तम. बघ, आता मी तुला सांगत होतो हिनं रोज येण्याची गरज नाही. नेमकी आजच मीटिंग आहे. थँक्यू ना. बाबा
आता हे थँक्यू वगैरे राहू द्या, तुम्हाला अजून काय हवं ते सांगा. डोसा करू का एक गरमागरम? एक खाणार? सौमित्र तुला हा बोल माया. गुरुनाथ, तू सांगितल्याप्रमाणे सगळं काही मॅनेज झालंय. त्या क्लायंटला बोलावून आजच मीटिंग प्लॅन केली आहे. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. सो आता जे काही करायचंय ते तुलाच करायचंय. ओके? माया तू अजिबात काळजी करू नकोस. मला माहिती आहे ही मीटिंग तिच्यासाठी किती महत्वाची आहे. त्यामुळे या मीटिंगला मी तिला पोहोचूच देणार नाही. तू आता फक्त असं समज की मी तुला सांगितलेला प्लॅन आता सुरू झालाय. नक्कीच हा त्या माया बरोबर बोलत होता. पण हे दोघं मिळून नक्की कसला प्लॅन करतायत? अथर्व, मी काय म्हणते ते कळतंय ना तुला? होय. इथे बस इथे. हे बघ, आज तुला सुट्टी आहे. आजीला त्रास द्यायचा नाही. मी नाही देत क्लास, तीच मला क्लास देते. अच्छा, आजी तुला त्रास देते? काही बोलतेस, खोटं बोलतेस? हा, मी नाही बोलत आहे खोटं. काय त्रास देते रे आजी तुला? ती आहे ना मला टीव्ही बघून नाही देत जास्त, मग बरोबरच आहे तिचं. लहान मुलांनी टीव्ही पाहायचाच नसतो. आणि फक्त खा खा बोलत असते. खा खा म्हणते म्हणजे ती तुझे लाड करते, त्रास देत नाही. आई आज सुट्टी आहे ना, हो आहे सुट्टी. आपण गुलमोल मध्ये जाऊया आणि आजी आजोबाला मला भेटायचं आहे. हो, आणि निळाबरोबर खेळायचं आहे. पण आज नको, मला आज खूप महत्वाची मीटिंग आहे. हा नाही ना, आज चल ना. नाही, आज तू घरीच थांब. नेक्स्ट वीक मध्ये जाऊया आपण. नेक्स्ट वीक कधी येतच नाही. नाही, नेक्स्ट वीकला जायचं, आता जायचं नाहीये. काय चाललंय हा? नाही म्हणजे तुमची लढाई रोजच चालू असते, पण आज तुमच्या लढाईचा विषय काय आहे? काय नाही, आज सुट्टी आहे ना, तर याला गुलमोहर मध्ये जायचंय. मी तरी त्याला सांगितलं की आज मला मीटिंग आहे महत्वाची, तर ऐकत नाहीये. ठीक आहे, एवढं काय, मी सोडेन ना त्याला. हा, मी सोडलं तर काय हरकत आहे? काय हरकत आहे म्हणजे काय? तू प्रत्येक गोष्टीला त्याला होकार देतो आणि लाडावून ठेवलेलं आहेस, त्यामुळे नाही नाही जायचं. एक मिनिट. हॅलो, हॅलो राधिका मावशी, कोण बोलताय? मी सोहम बोलतोय, गुलमोहर सोसायटी मधनं अथर्वाचा मित्र. आज अथर्वाला सुट्टी आहे ना? हो, पण का रे, का विचारतोय? आज माझा बर्थडे आहे. तुम्ही अथर्वाला घेऊन याल ना माझ्या बर्थडेला? हॅपी बर्थडे. एक मिनिट. हा, सर्व तुझा मित्र आहे ना गुलमोहर मधला सोहम? त्याचा वाढदिवस आहे आज. मग आपण जाऊया. ए राधा, आता नाही म्हणू नकोस. आता नाराज होईल तो. तू फक्त परवानगी दे, मी सोडून येतो त्याला. हा, हॅलो सोहम, अथर्व येईल तुझ्या वाढदिवसाला. थँक्यू. ओके, बाय. बाय मावशी. ये ये सौमित्र, पण मी त्याला सोडते गुलमोहर मध्ये, म्हणजे तेवढीच सगळ्यांशी भेट होईल. हा, ये मग तिथनं मीटिंगला येते ऑफिसला. ओके ठीक आहे, जा ना. तू म्हणशील तसं, पण ऑफिसला वेळेत पोचा, कारण ते जे येणार आहेत ना ते येडे आहेत जरा टायमिंगच्या बाबतीत. हा, ठीक आहे. भेटू आपण डायरेक्ट ऑफिसला. ओके, चल आवरायला घेऊया. ये गुड, ठीक आहे. एकच. हो, एकच. दुसरं नंतर दे. मग मी राधिका मावशीला फोन करून सांगतो की तुम्हीच सांगितलेलं. हो, मग मी तुझ्या मम्माला सांगतो की तू मम्माचा फोन घेऊन खाली येतोस आणि गुपचूप त्याच्यावर गेम खेळत असतोस म्हणून. नको नको सांगू? काका, सांगू? नको नको. आपलं डील ठरलं होतं की नाही? हा. त्यामुळे तू चॉकलेट घेऊन राधिका मावशीला हे नाही सांगायचं की मी फोन करायला सांगितलं होतं आणि मी पण मम्माला सांगणार आहे. ओके, दे टाळ. गुड बॉय. शानू बेबी, शानू बेबी, कसला विचार करते माझी शानू बेबी? शानू बेबी कसला विचार करते? हॅलो शानू बेबी, कसला विचार करतेस? मम्मा, मी गॅरीला फोनवर बोलताना ऐकलं आणि आय थिंक तो मायाशीच बोलत होता आणि ते दोघं मिळून राधिकाच्या अगेन्स्ट काहीतरी प्लॅन करतात ग. सो व्हॉट शानू बेबी? हा, सो व्हॉट? तुला काय करायचं त्याच्याशी? तुला काय करायचं त्याच्याशी म्हणजे?
मम्मा मी जेव्हा राधिकाच्या अगेन्स्ट काही प्लॅन करायचा ना तेव्हा हाच गॅरी मला सांगायचा की राधिकाच्या अगेन्स्ट जाऊ नकोस, तुला काही मिळणार नाही. आणि आता स्वतः प्लॅन करतोय त्याचं काय? कट 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 सुरू झाली. तू का बिचाराच्या मागे हात धुवून लागलीस? कारण तो रॉंग वागतोय असं तुला वाटत नाहीये का? मला नाही वाटत आहे. आणि तो सध्या आपल्याला पोचतोय, तो आपल्याला पैसे देतोय. आणि शनू बेबी, मनी इज एव्हरीथिंग. पैसा हा सगळं आहे आपल्यासाठी. मम्मा सारखं पैसा 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 करू नकोस. आय एम वरीड माहितीये का? खरंच माझी आता राधिका होणार आहे आणि त्या मायाची शनाया. डिस्कस्टिंग. माझी राधिका होणार. सर्व आजीला त्रास द्यायचा नाही. आता आधी तुला आजीकडे नेते, नंतर तू तुझ्या मित्रांकडे खेळायला जा. हा, होय. आणि संध्याकाळी वाढदिवस झाला की आम्ही तुला घ्यायला येऊ. हो. चल दादा, गाडी इथे थोडीशी पुढे लावा, मी येतेच आहे लगेच. फार पुढे जाऊ नका. हा, किडे ये बाय काढ ना, काय मूर्ख हरकत. धुळीचा त्रास होती. तुला सगळ्या कपड्यांमध्ये फक्त अरबाचेच कपडे मिळाले का आजसाठी? अरे त्या दुकानात अरबाचेच कपडे स्वस्तात होते. अरबाचे कपडे स्वस्तात झालं म्हणून घेतले ना. अरे पण कसं वाटेल असा रस्त्यावर अरब आपला एकटाच फिरतोय? इंडियात अरबपती पण चालतात रस्त्यावर. बरं ठीक आहे. बरं ठीक आहे, तुला माहितीये नक्की काय करायचंय? हा माहितीये ना. काय करतोय? अरे ते जे करायचं ते ये बघ. ठीक आहे, इसको सोनी बोलती, सोनी बोलती और मैं महिमाल होती. सोनी महिवाल सोनी. जाऊन काम कर म्हणजे मला माझं करता येईल. जा, जा. हाँ, इसको नहीं, इसको शिपड़े भी होती. अरे बड़ी दरिक सिरिक बाबू. अरे किसी को बख्शना सिरिक है. लेकिन बिगड़ सिरिक है. अभी इसके बगैर दरिक बड़ी सिरिक है. दरिक बादी. ए कौन है तू? अब अरब असती अरब. मला काय सांगतोय सगळं? अरब दुबई मस्कती ऊटी उंटी पर बैठ के घूमती. अभी इधर इंडिया में रस्ते पे घूमती. यार काय बोलतोय, तुम्हाला काहीच कळत नाही. काय बोलतोय तू? आपको भरोसा नहीं होती, आपको विश्वास नहीं होती, हम दिखाती. काय करतोय? ये सोने का बिस्किट होती. हमारे इधर बहुत सोना होती. हमारे घर सोने का होती. हमारे इधर ऊंटी हाथी जिराफ गेंडा सब सोने का होती. मला काय सांगतोय सगळं तू? अब हमको इस सोने का चेंज मांगती. चेंज काय? इंडियन करेंसी. सोने का इंडियन करेंसी. मग जा ना सोना चांदी दुकानामध्ये. सोने चांदी का दुकान हमको नहीं मालूम. इधर हमारे उधर चौक चौक मध्ये सोनेच दुकान होती. तुम ऐसा क्यों चौकती? सोने चांदी का दुकान किधर होती? हाय तिकडे आहे. इकडे की इकडे? इकडे पण आहे. तुम हमको अगर सोने चांदी की दुकान दिखाती, हम तुमको ऐसे एक बिस्किट देती. काय बोलतो? इधर हम जाती, इधर हवा छूटती. चलो वो छोड़ो.